झी 24 तास एक पाऊल पुढे। विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून उतरलेलं गिधाडे हे वास्तववादी नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे। कल्पिता नाट्य संस्थेची निर्मिती असलेलं हे नाटक दिग्दर्शित केलंय ते आतिशा नाईकनं। पाहुयात या नाटकाचा मुहूर्त सोहळा। प्रत्येक माणसामध्ये दडलेलं गिधाड आपल्या नाटकातून पुढे आणलं ते विजय तेंडुलकरांनी। किडे पडतील हातात, मारलं रे मला त्यांनी। कशासाठी आलाय तुम्ही इथं? त्यांनी 60 साली गिधाडे या नाटकातून मांडलेलं घरगुती हिंसेचं वास्तव आजही तितकंच ताजं वाटणार आहे आणि म्हणूनच कल्पिता नाट्य संस्था हे नाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन आली आहे। या नाटकाचा मुहूर्त नुकताच पार पडला। यावेळी गिधाडेचं दिग्दर्शन करण्याची जोखमीची जबाबदारी पार पाडतीये आतिशा नाईक। तेंडुलकरांचं कोणतंही नाटक दिग्दर्शित करायचं म्हणजे शिवधनुष्यच असतं आणि म्हणूनच गिधाडेसारखं नाटक म्हणजे मोठं चॅलेंज असल्याचं ती आवर्जून सांगते। तेंडुलकरांचं लिखाण माहिती असं नाही मी म्हणणार, पण कसं शोधायचा अर्थ त्याची मला थोडीशी सवय होती। त्या सवयीचा मला इथे फायदा झाला आणि जेव्हा दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली तेव्हा अजून घुसावं लागलं आणि माझा कस लागला बुद्धीचा, असं मी म्हणेन। नाटकातली रमाकांतची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर। नेहमी दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरणारा गौतम यावेळी मात्र लागूंनी गाजवलेली भूमिका साकारताना दडपण असल्याचं सांगतो। चांगलं खूप फ्लॅट असतं, पण जे डायमेन्शन्स आणि डायनॅमिक्स नेगेटिव्ह कॅरेक्टर्सना, नेगेटिव्ह गोष्टींना असतात ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि ते भरभरून गिधाडेमध्ये आहे। नेहमी काळाच्या पलीकडचा विचार करणाऱ्या तेंडुलकरांच्या गिधाडेतलं प्रत्येक पात्र मनाला भिडणारं असंच आहे। तेव्हा आता रंगभूमीवर नव्यानं येणारं गिधाडे आताच्या पिढीलाही एक वेगळा नाट्यानुभव नक्कीच देईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।